भात बी पिऊन आले. दारू पिलो नाही मी, ज्यूस पिऊन आलो. आल्या का साहेब आज बी पिऊन? दिवसभर गाडवानी काम करायचं, रात्री एक ना दारू पैसे घालायची. त्या लेकराची शाळेतली फी भरली नाही म्हणून त्याला शाळेत येऊ देण्यात चलेत. येऊ दे ना, तर येऊ दे ना, त्याचा मी घरी अभ्यास घेतो. बघालो की रे बापू तू अभ्यास. लग्नाच्या वेळेस तर तुझी माय म्हणली मया वागाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. लग्न झाल्यानं कळालं की फक्त सुपारीच्या खांडाचं सोडलं तर बाकी सगळंच व्यसन आहे वागाला. काय नशीब फुटलं माय मग असा दारू पिदाडा नवरा भेटला. झाली रोजची किरकिर सुरू. काय झालं ग कल्पना? काय गलका चालू आहे? काय नाही, हे दारू पिदाड्याचं रोजचं रामायण. अगं मग याला तू भंडारा नशामुक्ती केंद्रामध्ये टाक ना, सुधरल काय माहिती तेही. अगं आपण त्याला एक फोन केला की ते घरपोच गाडी घेऊन येतील आणि या बेवड्याला घेऊन जातील आणि तिथं सुधरवतील. तिथं वेल क्वालिफाईड स्टाफ आहे आणि हे नशामुक्ती केंद्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि तिथं स्वच्छ वातावरण, जेवणाची व राहायची उत्तम सोय आहे. आणि एवढंच नाही, तिथं भजन कीर्तन व्यायाम योगा करून घेतला जातो. तिथं वेल क्वालिफाईड काउन्सिलर आहेत आणि डायटिशियन पण अवेलेबल आहेत. यांच्याकडून 80% पेशंट रिकव्हर झालेले आहेत. मी तुला त्यांचा नंबर देते, त्यांना कॉन्टॅक्ट कर. हो हो मम्मी पटकन फोन कर.